आपल्या कलरला झुंजीचा जाम वेळ लागला आहे. सारखा त्या काळू झुंबी गेला येते पण झुंबी लावत नाही, कारण कालूची शिंगा जाम लागतात कलरला. त्याच्यामुळे झुंज थोडी थांबवून ठेवली. एक दिवस जाऊ आम्ही आणि मस्त मोकळ्या जागेवरती झुंज लावू. चला बघू या व्हिडिओमध्ये कलर आणि कालू आणि आपला पंड्या भाऊ. लागतात त्यानंच त्याला फाललं नाही. पंड्या म्हातारा झाला व्हायचं काय? म्हातारा दादा किती वाजत आहे. हा तुमचा काल बैल तुमच्या ह्या कंपनीमध्ये कुठला फिरला? आता एवढा खायला असून पण आपला कलर चाल करता येते. वाड्याजवळ कालू शिजूचं गेलं. वाड्याजवळ आला आहे आमच्या बाबांच्या. दोघांना अलग अलग ठेवतात. झुंजमध्ये कालूची शिंगा कलरला भरपूर लागतात. तेव्हा दुसऱ्या शिंगा हा कालू आहे. कालू उभा ऐकत नाही एकमेकांना. झुंज झाली रानात, झुंज जाम होतं दोघांच्या, पण आम्ही सोडवतो. दुसरे बैल कालूला ज्या कालूवरती घसरायला येतात त्याच्यामुळे झुंज सोडायला लागतात. एक दिवस जाऊन दोघांची मस्त चांगली जागा बघून झुंज लावायचे. लवकरच जाईल, दाखवीन तुम्हाला सर्वांना. कलर पण झोंबीला जाम चिवट आहे. कालू पण चिवट आहे, पण कालूसुद्धा अजून लहान आहे. पुढच्या वर्षी पावसामध्ये मग मस्त आणखी होईल. पुढच्या वर्षी झोंबी मस्त बघायला भेटते. हा आपला कालू. शिंगा बघा कालूची एक नंबर आहेत. पुढच्या वर्षी मस्त होईल पावसामध्ये. यावर्षी चांगला झाला असता, पण त्याला यावर्षी शेती मिळाली नाही. ही गाय आहे त्याची मम्मी, कालूची आई. आपल्या पंड्याभाऊ पण येतेच. मस्त सूर्यामध्ये, सूर्याच्या किरणामध्ये सकाळ सकाळ आपली गावची. हा पंड्याभाऊ. आपल्या रानामुळे गुरं चरताना कोवळ्या उन्हामध्ये मस्त मस्त एकदम आरामात निवांतपणे काही बसलेत, काही शांतपणे चरतेत, काही उभे आहेत. गावचा सर्व नजाराच मस्त, म्हणजे वेगळाच आपल्या कोकणातला. बघा तसेच सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला, कोकणातल्या गुरांना, माणसांना. आता आंब्यांचा सीझन, काजूचा सीझन चालू झाला आहे. तर आपल्याला पुढच्या वेळी मी दाखवेन तुम्हाला मी काजूची साफसफाई, आंब्याची साफसफाई, आपल्या कंपनीची साफसफाई कशी. आपण पाडा पुढच्या वर्षी मस्त होईल. झुंजीला चांगला झुंज घेतो हा पाडा.
पहाडी आहे तिचं अजून नाव नाही ठेवलेले, मोठी झाली, नाव ठेवायचं आहे. बघा कशी उन्हामध्ये, कोवळ्या उन्हामध्ये मस्तपणे निवांतपणे बसली, काय उभी आहेत, काही चालतायत शांतपणे. चला मग अशीच व्हिडिओ बघत राहा, सर्वांनी सपोर्ट करा आपल्या छोट्याशा चॅनलला. थँक्यू, धन्यवाद.